छोट्या सवयी मोठे बदल कसे घडवतात? आपण अनेकदा आयुष्यात मोठा बदल करायचा विचार करतो. वजन कमी करायचे, रोज व्यायाम सुरू करायचा, राग कमी करायचा, जास्त वाचायचे, मोबाईलचा वापर कमी करायचा. पण काही दिवसांनी ती उर्मी कमी होते. मग आपण स्वतःलाच दोष देतो की आपल्यात चिकाटी नाही. प्रत्यक्ष समस्या आपल्या इच्छाशक्तीत नसते. समस्या अशी असते की आपण सुरुवात खूप मोठी करतो. मोठे बदल हे लहान सातत्यपूर्ण सवयींमधून तयार होतात. सवय म्हणजे काय? सवय म्हणजे एखादी गोष्ट जी आपण विचार न करता वारंवार करतो. मेंदूला ऊर्जा वाचवायची असते म्हणून तो काही वर्तन ऑटोमॅटिक करतो. या प्रक्रियेला हॅबिट लूप असे म्हणतात. यात 3 भाग असतात: संकेत, कृती आणि बक्षीस. उदाहरणार्थ, ताण आला की आपण मोबाईल उघडतो. ताण हा संकेत, मोबाईल स्क्रोल करणे ही कृती आणि थोडीशी मजा किंवा लक्ष विचलित होणे हे बक्षीस. हे चक्र वारंवार झाले की ती सवय पक्की होते. छोट्या सवयींची ताकद इथेच आहे. जर आपण संकेत तोच ठेवला पण कृती बदलली तर सवय हळूहळू बदलते. उदाहरणार्थ, ताण आला की 2 मिनिटे खोल श्वास घेणे. सुरुवातीला हे छोटं वाटेल, पण मेंदूला नवीन कृतीशी बक्षीस जोडले गेले की हळूहळू तो बदल स्वीकारतो. मेंदूमधील न्यूरल कनेक्शन वारंवार वापरल्याने मजबूत होतात. याला न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतात. म्हणजेच आपण रोज 5 मिनिटे वाचन केले तरी मेंदू वाचनाशी संबंधित सर्किट्स मजबूत करतो. काही महिन्यांनी 5 मिनिटे 10 होतात, 10-20 होतात. बदल हळूहळू वाढतो. छोट्या सवयींचा दुसरा फायदा म्हणजे त्या भीती कमी करतात. आपण जर ठरवले की रोज 1 तास व्यायाम करायचा तर मेंदू लगेच विरोध करतो कारण ते अवघड वाटते. पण जर आपण ठरवले की रोज फक्त 5 पुशअप्स करायचे तर मेंदूला ते सोपे वाटते. सुरुवात झाली की पुढचे आपोआप वाढते. मानसशास्त्रात याला स्मॉल विन्स म्हणजे छोट्या सवयी जिंकण्याचा परिणाम म्हणतात. छोटा यश अनुभवला की आत्मविश्वास वाढतो. आत्मविश्वास वाढणे हा मोठ्या बदलाचा पाया आहे. आपण स्वतःला सांगतो की मी सातत्य ठेवू शकतो. ही ओळख तयार होते. सवयी फक्त वर्तन बदलत नाहीत, त्या आपली ओळख बदलतात. जर आपण रोज थोडे वाचन केले तर काही दिवसांनी आपण स्वतःला वाचणारी व्यक्ती समजू लागतो. जर आपण रोज थोडा व्यायाम केला तर आपण फिट राहण्याकडे लक्ष देणारी व्यक्ती आहोत अशी भावना तयार होते. ही ओळख टिकली की बदल कायम राहतो. छोट्या सवयींचा परिणाम केवळ वैयक्तिक पातळीवरच नाही तर भावनिक पातळीवरही होतो. उदाहरणार्थ, रोज कृतज्ञतेची एक गोष्ट लिहिणे हे खूप साधे काम आहे. पण सकारात्मक मानसशास्त्रातील अभ्यास सांगतो की कृतज्ञतेचा सराव केल्याने मनातील नकारात्मक विचार कमी होतात आणि समाधान वाढते. सुरुवातीला एक वाक्य लिहिणे जरी कठीण वाटले तरी काही आठवड्यात मन सकारात्मक गोष्टी शोधू लागते. तसेच नातेसंबंधांमध्येही छोट्या सवयी मोठे बदल घडवतात. रोज जोडीदाराशी 5 मिनिटे शांतपणे बोलणे, मुलांशी थोडा वेळ खेळणे, पालकांना एक फोन करणे या छोट्या कृती भावनिक जवळीक वाढवतात. संशोधनानुसार नियमित छोट्या सकारात्मक संवादामुळे नात्यात विश्वास आणि समाधान वाढते. छोट्या सवयी टिकवण्यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिले म्हणजे सुरुवात खूप छोटी करा. इतकी छोटी की न करण्याचे कारणच उरणार नाही. दुसरे म्हणजे ठराविक वेळ आणि जागा ठेवा. उदाहरणार्थ, सकाळी चहा घेताना 2 मिनिटे ध्यान. यामुळे संकेत स्पष्ट होतो. तिसरे म्हणजे स्वतःला छोटं बक्षीस द्या. जसे की केलेल्या कामाची नोंद वहीत करणे. मेंदूला पूर्णत्वाची भावना मिळते. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सातत्य हे परिपूर्णतेपेक्षा महत्त्वाचे आहे. एखादा दिवस चुकला तरी स्वतःला दोष देऊ नका. सवय तयार होण्यासाठी वेळ लागतो. काहींना 21 दिवस, काहींना त्यापेक्षा जास्त. त्यामुळे धीर आवश्यक आहे. छोट्या सवयींचा परिणाम लगेच दिसत नाही, पण तो चक्रवाढ व्याजासारखा असतो. सुरुवातीला बदल लहान असतो पण महिन्यांनी आणि वर्षांनी त्याचा मोठा परिणाम दिसतो. रोज 10 पाने वाचली तर वर्षाला हजारो पाने पूर्ण होतात. रोज थोडी बचत केली तर मोठी रक्कम तयार होते. रोज थोडे संयम पाळले तर स्वभाव बदलतो. शेवटी मोठा बदल हा एखाद्या एका मोठ्या निर्णयाने होत नाही. तो दररोज घेतलेल्या छोट्या निर्णयांनी घडतो. आपल्या मेंदूची रचना अशी आहे की तो सातत्याने केलेल्या कृतींना स्वीकारतो. त्यामुळे जर आपल्याला आयुष्यात मोठा बदल हवा असेल तर आजपासून एखादी छोटी सवय निवडा. ती सवय साधी असू द्या पण नियमित ठेवा. काही महिन्यांनी मागे वळून पाहिले की लक्षात येईल की त्या छोट्या पावलांनीच मोठा प्रवास घडवला आहे. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या.
त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.